उपवासाच्या दिवशी पचायला सोपा, हलका आणि रुचकर पदार्थ खायला हवे, तर उपवासाचे डोसे हा एक पदार्थ आहे त्याच्यापैकी. तर आज आपण त्याची रेसिपी बघूया. मी बगर 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली होती. आता आपण वाटण करून घेऊया. त्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडं जिरं घातलेलं आहे आणि जी आपण बगर भिजवून घेतलेली होती 4 ते 5 तास ती घातलेली आहे. तुमच्याकडे जर 4-5 तासचा टाईम नसेल तर तुम्ही 2 तास देखील भिजवू शकता. आता मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जेवढी बगर घेतली त्याचा निम्मा शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपलं याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. बघू शकता तुम्ही. आता वाटण करून झालं आहे, पण ते जरा घट्ट आहे, त्याच्यामुळे मी त्यात थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला छान बारीक असं फिरून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर जे आपलं उपवासाचे डोसे त्याचं बॅटरची कन्सिस्टन्सी मी या प्रकारे ठेवलेली आहे. तरी पीठ अजून पण घट्टच वाटतं आहे. यात मी थोडं अजून पाणी घालून घेणार आहे, म्हणजे आपले डोसे एकदम पातळ येतील, कागदासारखे अगदी. डोशांचं रवण तर आता तयार आहे, पण डोशांची चव अधिकच वाढवण्यासाठी तोंडी लावायला आपण काहीतरी बनवायला तर हवं ना. आपण बटाट्याची भाजी बनवूया. त्याच्यासाठी मी फोडणी देते आहे. जिरं छान तडतडत आहे, त्यात आता कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर मिरचीचा ठेचा घालून थोडी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालते आहे त्यात. आता आपण यात उकडलेले बटाटे घालणार आहे. बटाटे ऑलरेडी उकडलेलेच आहे, पण तरी मी अजून थोडी वाफ काढून घेणार आहे. जर तुम्ही हळद खात असाल तर हळद देखील घालू शकता बटाट्याच्या भाजीमध्ये, पण आम्ही हळद खात नाही, त्याच्यामुळे मी हळद घालत नाही आहे. आता व्यवस्थित सर्व बटाटे मिक्स करून घेऊ. आता यात मी थोडा शेंगदाण्याचा कूट घालते आहे. आता शेंगदाण्याचा कूट घालून आपण व्यवस्थित मिक्स करून या. बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी साबुदाणा नसतो, त्यावेळेस तुम्ही फक्त बटाट्याची भाजी देखील करून खाल्ली तरी खूप टेस्टी लागते ही भाजी. आता आपण थोड्या वेळासाठी वाफ काढून घेतो आहे. वरतून कोथिंबीर घालते आहे गार्निशिंगसाठी, म्हणजे भाजी दिसायला अधिकच सुंदर दिसेल. या गरमागरम भाजीसोबत आता आपण डोसे काढूया. त्याच्यासाठी मी पॅनवर शितडा मारायचा आहे आणि टिश्यू पेपरने मी ते पुसून घेणार आहे, म्हणजे पॅनला आपले डोसे चिकटणार नाही आणि एकदम पातळ येतील. तर आता जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे आपल्याला डोसे. छान असा डोशांचा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत शेकायचे. आता यावर मी थोडं तूप घालून घेते आहे. तुम्हाला जर तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेलाने देखील शेकू शकतात. तर आता तूप घालून दोन्ही साईडने छान गोल्डन कलरचे होईपर्यंत आपल्याला शेकायचे आहे. एक साईड आता शेकून झाली, आता दुसऱ्या साईडने डोसा शेकून घेऊया आपण. तर आता दोन्ही साईड मस्त शेकून झालेले आहे. तर गरमागरम डोसे बटाट्याच्या भाजीसोबत आता मी सर्व करणार आहे. त्याप्रमाणेच मी आता सर्व डोसे काढून घेते. तर झटपट तयार होणारा हा डोसा उपवासातही तृप्त करतो. अशाच मी उपवासाच्या झटपट चटपटीत भरपूर साऱ्या रेसिपीज घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.